देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज दिनांक 6 एप्रिल 2026, वेळ सकाळी 7 वाजेची। संदेश लक्ष्मण बेडगर यांनी मोबाईलद्वारे मला कानडगाव शिवारात असणाऱ्या पांदरा परिसरात असणाऱ्या श्री गावंजी मोरे यांच्या शेतात 6 कुत्र्यांच्या कळपाने एका नर जातीच्या काळवीटावर हल्ला केला आहे आणि ते काळवीट जखमी अवस्थेत असताना कुत्रे अक्षरशः लोचकी तोडत होते। मात्र प्रसंगावधान साधून संदेश बिडगर व गावंजी मोरे यांनी कुत्र्यांना हकलून काळविटाला तात्काळ जागेवरून बाजूला घेतले। तसंच मी स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघतो तर असंख्य हरणं या काळविटाला काय झाले म्हणून दूर डोंगरावरून कळपाने बघत होते। ही विदारक परिस्थिती बघून हृदयाला खूप खोल अशा वेदना होत होत्या। मी तात्काळ वन विभागाच्या श्री चव्हाण, श्री अशोक शिंदे, श्री सय्यद यांच्याशी संपर्क साधून वन विभागाच्या मोठ्या गाडीसह येऊन जखमी काळविटाला आपल्या ताब्यात पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याची विनंती केली। तोपर्यंत स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टर बाराहाते यांना बोलावून काळविटावरती प्रथमोपचार करून घेतला। या प्रसंगी आम्हाला मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थांची श्री श्रावण कारंडे, श्री शिवाजी सूर्यवंशी, डॉक्टर बाराहाते, नानाभाऊ बिडगर, मधुकर बुडाळ, अशोक पवार, सुनील माणिक जगताप, सोनू वाघमोडे आदींनी सहकार्य केले। माझी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा विनंती आहे की अजूनही किती या निष्पाप पशूंचा बळी घेऊ पाहता। वारंवार अशा वाईट घटना घडत असताना सुद्धा त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जर व्यवस्था होत नसेल तर कदाचित आम्हा ग्रामस्थांना एक दिवस आपल्या कार्यालयावरती शेकडोच्या संख्येने येऊन आंदोलनं करावी की काय हा प्रश्न भेडसावत आहे। म्हणून आपण सजगतेने येत्या 4-2 दिवसात जर कानडगाव परिसरामध्ये वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न झाल्यास कदाचित आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही। मच्छिंद्र बिडगर, वन्य पशुपक्षी मित्र व नवव्यवस्थापन समिती अध्यक्ष, कानडगाव। मच्छिंद्र बिडगर, कानडगाव, ग्रामवन वन व्यवस्थापन समिती, कानडगाव अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता तसंच वन्यजीव पशुपक्षी मित्र पुरस्कार प्राप्त। आज सकाळी कानडगाव शिवारामध्ये हे हरणाचं काळवीट आहे, याला नर म्हणतात। याला कुत्र्यांनी पकडलं, बऱ्याच जखमा आहे। इथं पण आहे, कुत्र्यांनी बरंच त्याला चावण्याचा प्रयत्न केलेला आहे। याला जेव्हा 5-7 कुत्र्यांनी पकडलं, हे गावंजी मोरे आणि यांचा मुलगा हा बाळू, या दोघांना जेव्हा कुत्र्यांचा आवाज आणि काळविटाचा आवाज जेव्हा ऐकायला आला, हे घराबाहेर आले आणि घराबाहेर येऊन त्यांनी बघितलं तर काहीतरी कुत्रे कुणीतरी जनावराला त्रास देतात हे लक्षात आलं। त्यांनी ताबडतोब हा संदीप बिडगर माझा पुतणी आहे, याला मदतीला घेतलं आणि पळत डोंगराकडे जाऊन तिथनं त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला। कुत्र्यांजवळून त्यांनी वाचवलं आणि पुन्हा उचलून त्यांनी इथं वस्तीजवळ आणलं, मला फोन केला। त्रास देतो म्हणून त्याचे तात्पुरते आम्ही पाय बांधले। याला आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे, जे गार्ड आहे चव्हाण दादा आणि आमचे जे वन विभागाचे ड्रायव्हर आहे अशोक भाऊ शिंदे, यांच्याशी माझं बोलणं झालं। ते काही वेळातच या काळविटाला घ्यायला येत आहेत। आपण त्यांना वन विभागाच्या ताब्यात देऊन त्यांच्या अगोदर प्रायव्हेट एखादा पशुवैद्यकीय डॉक्टरला बोलावून त्याच्यावर आपण उपचार करून घेऊया। माझी विनंती राहील की गाव परिसरामध्ये किंवा डोंगराच्या परिसरामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांनी खरोखर काही अंतरावरती पाणी जर ठेवलं तर ते बिचारे वस्तीपर्यंत येणार नाही। आपल्या कांद्याच्या उड्याला किंवा डोंगरालाही पाणी भरा, घासालाही भरा, असलेल्या पिकालाही भरा, पण थोडंसं पाणी 4-2 टप जर पाण्याचे भरले तर तिकडच्या तिकडे त्यांचं पाणी पिऊन पुन्हा जंगलात गवत चारा खाण्यासाठी निघून जातील। माझी विनंती आहे या प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावं। धन्यवाद।